सगळ्यात जास्त साधारण मायझम आहे. आपल्याला बघायचं मॅक्सिमम किंवा नंबर ऑफ केसेस आपल्याला सिफिलिसच्या बघायला मिळतात, सिफिलिस मायझम बघायला मिळतात. तर हा सिफिलिस मायझम कसा अंडरस्टँड करायचा, सिफिलिस मायझम कसा समजून घ्यायचा आणि सिफिलिस मायझम मी सांगत असताना त्याचे पॉईंट्स काय सांगत असताना मला मी सिफिलिटिक रुब्रिक्स पण तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे दीज आर द सिफिलिटिक रुब्रिक्स. सिफिलिटिक रुब्रिक्समध्ये रुब्रिक्स कसे घ्यायचे, कुठले रुब्रिक्स मेंटल लेवलचे कुठले असतात सिफिलिटिक रुब्रिक्स, फिजिकल लेवलला कुठले सिफिलिटिक रुब्रिक्स असतात. गुड मॉर्निंग माणसं. ते रुब्रिक्स घेणार आणि त्याच्याबरोबर कन्व्हर्शन कसं करणार आहे गोष्टींचं आणि काही केसेस तुम्हाला मी दाखवेन. सो या पद्धतीने आजचं सेशन मी कंडक्ट करणार आहे. सिफिलिस आपल्याला मॉडर्न पॅथॉलॉजीला कोरेट करता आपण सिफिलिस तुम्ही समजून घेणार आहे. जसा सोरा घेतला आपण सायकोसिस घेतला तसं सिफिलिस घेणार आहे. सो सिफिलिस म्हणजे काय आहे? सिफिलिस आपल्याला सेकंड इयरला डिसीज होता, आठवते ना तुम्हाला? STDs सिफिलिस होता. सिफिलिसचे किती टाइप्स असतात? स्टेजेस. Syphilis. So we are going to understand syphilis miasm. So syphilis miasm बद्दल आणि syphilis disease बद्दल थोडंसं हे असतं की थोडक्यात तुम्हाला प्रिपरेशन सांगतो. डॉक्टर हानीमन यांनी त्यांच्या काळात सिफिलिस अंडरस्टँड केला तो त्यांनी दोन मायाजममध्ये डिवाइड केलं होतं, इन जनरल व्हेनेरल आणि नॉन व्हेनेरल. सोरा हा कुठला आहे तो नॉन व्हेनेरल आणि सायकोसिस आणि सिफिलिस व्हेनेरल मायझम होतो. सो हा व्हेनेरल मायझममध्ये व्हेनेरल शँकर्स ऑन जेनाइटल्स फॉलोइंग impure caution that causes syphilis. And these chancres, when they are suppressed by local application, it leads to the development of bubo. What is meant by bubo? That is adenitis or inflammation of the lymph nodes, and its example of reactive infectious lymphadenopathy. बुबो फोड उठला म्हणायचे आपण त्यावेळेस. फोड प्लेगमध्ये तर हा बुबो फार सगळ्यांना त्रास होता. दॅट वॉज सिफिलिटिक अँड विच वेन अगेन सप्रेस लीड टू सेकंडरी मॅनिफेस्टेशन. सेकंडरी मॅनिफेस्टेशनमध्ये मग फिजिकल लेवलला मेंटल लेवलला मॅनिफेस्टेशन सेकंडरी जातात. सो लाईक दिस डॉक्टर हानीमन हॅज कन्सिडर्ड दिस मायझम. सो वी हॅव टू सी फ्रॉम दिस विंडो टू today's scenario of understanding the syphilis miasm in coordinates with the modern pathology. So primary manifestations which are venereal chancres after impure caution between 7 to 14 day incubation period appears first as a little pustule or ulcer with raised borders and stinging pains and remains for years and increasing size like this. Secondary manifestations, these are destroyed by the allopathy by corroding, cauterizing, desiccating substances. जे तिथं lesions असतात ते त्यामध्ये हे केले जायचे. So this was the scenario at that time. So we will understand why our living organism want to survive. So every living organism want to survive for the basic purpose of survival. That means first function they use the cell energy for the production. Cell energy for the production use करतात survival साठी. Second thing means they are multiplying their species. आपली जमात वाढवतो, सोसायटी वाढवतो, सगळ्या गोष्टी करतो for again survival जास्त पद्धतीने चांगले जाण्यासाठी. And third is the protection of self and species. आणि आपल्या स्पेशीज स्वतःसाठी आणि स्पेशीज सेल्फ आणि प्रोटेक्शन आपण तयार करत असतो. So at the third function ज्यावेळेस genetic level to defend or save the whole organism or by destroying part of it, the function is played by immunity. ज्यावेळेस आपण प्रोटेक्ट करण्यासाठी आपली स्पेशीज किंवा आपले स्वतःला त्यावेळेस काय होतं, इम्युनिटी आपली
त्यावेळेस आपण युटिलाइज करत असतो. इम्युनिटी आपल्याला त्यावेळेस यूज करत असतो. इम्युन डिफेन्स आपण यूज करत असतो. आणि इम्युन डिफेन्स म्हणजे काय करत असतो, त्यावेळेस एखादा पार्ट आपल्याला एखादा सिस्टीम असेल ती आपल्याला कॉम्प्रोमाइज सॅक्रिफाईस करायला लागते. जसं की आपण सोडामध्ये फिजिओलॉजिकल फंक्शन सॅक्रिफाईस करायचं, जे न्यूट्रिशन, रेस्पिरेशन. सायकोसिसमध्ये कुठलं फंक्शन सॅक्रिफाईस करतो आपण, जनरेशन, मल्टिप्लिकेशन. आणि सिफिलिसमध्ये आपण इम्युन सिस्टम सॅक्रिफाईस करत असतो. सो it is a syphilitic constitution which makes the daredevil firefighter soldier, they are either risk their lives to save their countrymen. When the orders are given, the soldier, whether he is on foot or in the air, does not fear the consequences. He attacks without fear, he kills without sentiment, promotes all for the good of the country. What can be coward or fearful soldier do at the front? They have to be people with a do or die attitude. This is not a disease, it is just defense or syphilis or highest level. म्हणजे सिफिलिस अशा पद्धतीने काम करतो, डू आर डाय ॲटिट्यूड. डू आर डाय ॲटिट्यूड त्याला पर्याय राहत नाही. बाकीचे डिफेन्स आपण यूज केलेले असतात, त्यामुळे दिस इज द ओनली डिफेन्स दे हॅव टू यूज फॉर देअर सर्वायवल. सो लाईक दे आर लाईक सोल्जर्स. So when a hostile civil is trying to bring about the impairment in the homeostasis of the organism, it cannot be controlled by the overpowered by the physiological defense. म्हणजे सोराने जेव्हा ते आपल्याला गोप होत नाही किंवा इवन कन्स्ट्रक्टिव्ह डिफेन्स म्हणजे सायकोसिसचं जेव्हा होत नाहीये, then the injured organism adopts a different strategy. He has to save the whole organism and prolong life by hook and crook. By crook or the crooked way, either is the option now left it. In the crooked way, it tries to sacrifice the part under attack. The organism has sacrificed that part in order that the organism is a whole survives. The falling off, the gangrene is toe in diabetes. Avesh, right? So this is the example of typical syphilis. So they are sacrificing their toe in order to save their whole life. तर खाली जाताना तुम्ही केस बघून जाऊ डायबेटिक फूडची. तुम्हाला लक्षात ठेवा. This is the proper example of this gangrene food is a syphilitic defense mechanism. How the our body म्हणजे सगळं whole organism सेव करण्यासाठी they are sacrificing their one part like this. And ideally how the body defends by the destruction. The defense by destruction can be equated to our third miasm of primary, that is syphilis. So pathogenesis of syphilis काय असते बघूया आपण आता. So we are coming to the proper modern pathological and concepts. When a cell cannot cope up with the invading organism, pathogen, bite or toxin, or by using physiological custom defense, it decides to despair to adopt a do or die attitude. To maintain homeostasis, sacrifice to protect whole. The pathology is a distortion or disfigurement or degeneration. Okay, so this pathology occurs for the sake of our saving our life. So this pathology occurs. So आता हे डिस्ट्रक्शन पॅथॉलॉजी कशा पद्धतीने काम करते, आपल्या पॅथॉलॉजी कन्सेप्ट म्हणतात तर एक तर नेक्रोसिसनं किंवा दुसरे ॲपोप्टोसिस किंवा ॲपोलायसिस. सो नेक्रोसिस, ॲपोप्टोसिस, ॲपोलायसिस आपण थोडंसं शॉर्टमध्ये बघूया, आपण पूर्ण पॅथॉलॉजीमध्ये जायचं नाहीये. सो व्हॉट इज नेक्रोसिस? सो दिस इज द प्रोसेस बाय विच द बॉडी डिस्कार्ड्स a desiccated part that can be dangerous to the body in a future. This is brought about by either chelolysis, coagulative necrosis, or liquefactive necrosis or fat necrosis. So before gangrene, this stage is a necrosis. Gangrene च्या अगोदरची असते necrosis असते. So they are going to doing this function pathological. So disfigurement, gangrene, distortion of parts, body, ulceration, laceration, bleeding, deep bleeding, cracks, bleeding, distorted ulcers, distorted healing wounds, sensitivity out of all proportion is a syphilitic miasm. Example of syphilitic miasm. Apolysis किंवा apoptosis मध्ये काय होतं? So this is the programmed cell death. काय होतं याच्यामध्ये? सेल डेथ असते पण प्रोग्राम असते. दिस इज अ सुसाइड प्रोग्राम ऑकर इनसाइड द सेल. देयर इज अ सुसाइड प्रोग्राम इन द सेल. सो दॅट्स व्हाय सेल ग्रॅज्युअली डाईज. ती कशा पद्धतीने होते? सो देर आर टू टाइप्स त्याच्यामध्ये पण. फास्ट एक्सेसिव्ह सेल डेथ होते लाईक मोटर न्यूरॉन डिसीज असतील किंवा एड्स सारखे असतील डिसीज, त्याच्यामध्ये फास्ट असते सेल डेथ. आणि स्लो सेल डेथ असतील जसे की कॅन्सर आणि ॲब्डोमेन डिसीजेस. सो ऑल ॲब्डोमेन डिसीजेस आर ऑल्सो एक्झाम्पल ऑफ दिस syphilitic miasm. Psychosyphilis असतो मोस्टली, पण syphilitic miasm
सो याच्यामध्ये पण ॲपोप्टॉसिस किंवा ॲप्लेसिस हे पॅथोजेनेसिस चालू असतं. ओके. सो डिसीज आपण बघाल तर अल्सर्स बघाल तर तुम्ही अल्सर्स सगळे माउथ अल्सर्सचे सिफिलिटिक असतात, काही स्टमकचे अल्सर सिफिलिटिक असतात, डिओडनचे असतात, कोरोनिक अल्सर्स असतील, अल्सर कोलायटिस असेल, रेक्टल अल्सर्स असतील. CRF is also example of that. Infarction, interstitial hygiene, cancers, emphysema, gangrene, Parkinson, paralysis, all are examples of this syphilis. Ankylosing spondylosis, systemic lupus erythematosus, SLE, pernicious anemia, ITP, idiopathic thrombocytic purpura, leukemia, schizophrenia, OCD and sexual perversions in mental disorders. हे जरा एक्झाम्पल्स काय तुम्हाला मी सांगितले डिसीजचे. का आपण फिजिकल स्ट्रक्चर कसं असतं बघूया सिफिलिस. सोळाचं तुम्हाला माहिती असते कसं असतात ते सगळं प्रपोर्शनमध्ये असतं, व्यवस्थित असतं, सगळे नीट व्हर्टिकल फेस, या सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट असतात. सायकोसमध्ये आपण सगळं बघितलं की सगळं राऊंड फेस, चबी फेस आणि सगळं एक्सेसिव्ह ॲक्युरेशन असतं त्यांच्यामध्ये. तसं फिजिकल स्ट्रक्चर ज्यावेळेस फेसवरती नॉर्मल नसतो, तो आगली असतो, डिस्टॉर्टेड असतो, रिपल्सिव्ह असतो, बघितल्यानंतर पण नको वाटतो, एकदम सिफिलिटिक फेस म्हणतो आपण, जे डिस्टॉर्शन असतात किंवा डेंचर सुद्धा त्यांची इरेग्युलर असतात, इकडे तिकडे वेडे वगैरे असतात, आतमध्ये फारच एखादं जात नाही, सगळे वेगळे. नोज पण आपल्या नोज आईज एक्स्ट्रा शार्प लाईट डॅगर, कट्यार असते तशी कट्यारासारखं नोज पण असतं. सो दिस इज अ टिपिकल एक्झाम्पल ऑफ सिफिलिस. ग्रेझी अपीअरन्स त्यांचा असतो मोस्टली. डीप फिशर्स ऑन लिप्स, फिशर्स पण त्याचे डीप फिशर्स असतात लिप्सवरती. आणि ओल्ड प्रकर्ड, ओल्ड प्रकर्ड ड्रायड रिंकल्ड ओल्ड मॅन, मायकेल जॅक्सन कसा दिसत होता एक्झाम्पल. सो लाईक दिस दे आर एक्झाम्पल, दिस एक्झाम्पल्स. मॅरास्मस ॲपरेन्स असतो एकदम. माउथमध्ये पण टीथ गम्स इम्परफेक्ट डेंटल आर्च असतो त्यांचा, वाईस म्हणल्याप्रमाणे इरेग्युलरिटीज असतात मोस्टली. टीथ केरीज असतात, लगेच चालू झाल्या लगेच ॲपेअर झालेल्या, आणि अल्सर्स असतात. टेस्टमध्ये पण सलाइवा मोस्टली रोपी कॉटनी सलाइवा असते, विसिड सलाइवा असते, मेटॅलिक किंवा कॉपरी टेस्ट असते त्याला. डिझायर्स त्यांना मात्र एक स्पेसिफिक असतो. फार थंड आवडत असेल, आयसी कोल्ड थिंग्स आवडत असतील, भर थंडी सुद्धा बर्फ खात असेल, आईस्क्रीम खात असतील रोज सुद्धा, सो दॅट इज सिफिलिटिक. अवर्शन टू मीट इज ऑल्सो एक्झाम्पल, ते सुद्धा हे पण दिलेलं आहे. स्किन पण त्यांची मोस्टली बऱ्याच वेळेस इक्थॉटिक असते. इक्थॉटिक्स म्हणजे फिश लाईक स्किन असते इक्थॉटिक. लुपस स्किन पण बघितलं ना, दॅट इज ऑल्सो सिफिलिटिक. लुपस मोठे मोठे पॅच असतात लुपसचे. आईज पण मॉल फॉर्मेशन असतं त्यांचं, आईजमध्ये पण अल्सरेशन्स असतात, आईजमध्ये पण डीप अल्सर्स असतात, रेटानल असतील किंवा याच्यामध्ये त्याच्यामध्ये. आर्टिफिशियल लाईटला त्यांना हे असतं, फिअर असते आर्टिफिशियल लाईटची. इयर्समध्ये पण त्यांचे अपसेस असतात बऱ्याच वेळेस, जे ट्रबल्स होतात त्याच्यामुळे. नोजमध्ये पण अल्सरेशन्स असतात, डिस्ट्रक्शन्स होतात मेजर बोन्सवर, एवढ्या लेवलचे अल्सरेशन्स असतात डीपमध्ये. ॲबडॉमेनमध्ये क्रॉन्स डिसीज, अल्सरेटिव्ह कोलायटिस, ते टिपिकल एक्झाम्पल ऑफ दिस सिफिलिस. CA ते पण असतेच कॉमनली, सगळीकडचे C असते ते. सो ऑल इम्पॉर्टंट मॅथडॉलॉजी इज ऑल्सो all complaints are worse at night and at the approach of storm. त्यांचे बऱ्याच वेळेस हे कंप्लेंट्स नाईटला वर्स होतात आणि स्टॉर्म ज्यावेळेस येतो, एखादा मोठा वादळ वगैरे असतं त्यावेळेस पण त्यांना वाढतात कंप्लेंट्स. सो कॉन्स्टिट्यूशन these people are bound to get easy destruction. पडला की मोडला, म्हणजे काय जरी झालं सुद्धा किंवा एखादा काय आलं झालं ते लगेच जास्त कॉम्प्लेक्समध्ये जाणार. अशी काही लोक असतात ते जर त्या सिफिलिटिक. एखाद्याला काय जरी झालं तर काय होत नाही, लगेच हिल होतात, सोलिक असतात किंवा ते कॉम्प्लिकेशन्समध्ये जातात, लवकर हिल होत नाही, ते सायकोटिक असतात. आणि जे डिस्ट्रक्शनमध्ये जातात ते सिफिलिटिक असतात. इझी इमर्जन्सीज, लागले की रक्त चालू झालं, पडायला लागला, पडलं की लागलं, सेफ्टी सीमेमध्ये गेला, म्हणजे एखाद्या व्हायरल आला एकदम सेफ्टी सीमेमध्ये गेला त्याच्यावर. हिस्टेरिकल हायपरसेन्सिटिव्हिटीज, एकदम हिस्टेरिकल रिस्पॉन्स असतात. म्हणजे सपोज एक्झाम्पल मी आता UG करत असताना एक आमचे सर एक बऱ्याच वेळेस तिला ह्युमराइड्स पेशंटला असायचे, ते चेक करत असताना नुसता टच जरी झाला ॲनसला त्याचा ते एकदम फेंट होऊन जायचं. ते त्या सेन्सिटिव्ह पण जास्त होती त्यांची, हायपर सेन्सिटिव्ह नव्हती, हिस्टोरिकल कधी कधी बिहेवियर असायचं. सो दिस हायपर सेन्सिटिव्हनेस अँड हिस्टोरिकल बिहेवियर कॅन दॅट हेल्प अस. फ्रॅक्चर झालं तर सिंगल फ्रॅक्चर होणार नाही त्यांचं, 2-3 ठिकाणी मोडणार त्यांचं, कॉम्प्लेक्स फ्रॅक्चर असतं त्यांचं.
क्रॅस्ट त्यांचे लगेच हीट होणार. सो प्रायमरी इन्फ्लामेशन गो इनटू डिस्ट्रक्टिव्ह पॅथॉलॉजी. कुठलीही प्रायमरी इन्फ्लामेशन असते ते पॅथॉलॉजी त्याची डिस्ट्रक्टिव्हमध्ये जातं, ते डिस्ट्रॉशन किंवा डिस्फिगरमेंटमध्ये त्याचं कन्वर्शन होतं. सो सिम्पली मेंटल्स पण त्याप्रमाणे असतात, जसं फिजिकल असतात तसेच मेंटल्स असतात. जसं माइंड तसंच जशी बॉडी तशी माइंड. जर बॉडी वेगळी आणि माइंड वेगळी असं कधीच नसतं. त्याची बॉडी असा संबंध असेल डेफिनेटली तो पर्सन पण तसाच असणार आहे. फक्त तो सांगत नसेल किंवा आपल्याला समजत नसेल किंवा काय कळत नसेल, पण माइंड त्याचं तसं असणार आहे. सो देअर इमोशन्स आर आउट ऑफ कंट्रोल. लक्षात ठेवा. सो देअर इमोशन्स आर ऑलवेज आउट ऑफ कंट्रोल. डिस्ट्रक्शन ऑफ सिक्युरिटी गिव्ह राइज टू मॅनियाज, इन्सॅनिटी. So distraction and volatile mind give rise to perversions. Perversions पण त्यांच्यामध्ये डेव्हलप होतात. डिस्ट्रॉशन आणि volatile माइंड असल्यामुळे बऱ्याच वेळा डिस्ट्रक्शन ते सेल्फ डिस्ट्रक्शन करतात किंवा समोरच्याला डिस्ट्रक्ट करतात. दोन्हीपैकी एक काय तर त्यांचं चालू असतं प्रोसेस. सो ऑल लीड्स टू द अर्ली बिहेवियर. एक्सप्रेशन्स हे बॅलन्स नसतात, ते आउट ऑफ कंट्रोल असतात. नॉट बॅलन्स अँड आउट ऑफ कंट्रोल. स्पीच पण फार हास्य येते. अरे सावकाश बोल, काय क्रोधित मला बोललेलं तरी आपण एखाद्या माणसाला म्हणतो बोलायलाच कळत नाही, इतक्या फास्ट बोलत असतो. फटफट 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 काय कळतच नाही, समजतच नाही. हास्य स्पीच असते. ॲक्शन जेस्टर सुद्धा स्मूथ नसतात. फाट 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 इकडे तिकडे हे घे ते घे, घेताना पड इकडे तिकडे वस्तू जाय. सो दिस इज द सिफिलिटिक बिहेवियर. ॲक्शन्स अँड जेस्टर. जर्कीने स्पीचमध्ये पण जर्क असतात. सक्तीने एखादा जर्क राहणार, परत शांत राहणार, स्मूथली कुठल्या गोष्टी बोलणार नाही. ॲक्वर्डनेस मला म्हणलं, एखादी गोष्ट सारखी पडणार त्यांच्या हातातनं, अशा गोष्टी होतात. फिजिकल ॲक्वर्डनेस असतात. विल पण त्यांचं पर्सन्स रिॲक्शन इज नॉट सिच्युएशन, नॉट कधीच कॉन्स्टंट नसतं त्या एखाद्या गोष्टीला. अनप्रिडिक्टेबल बिहेवियर असतं. एकदा सकाळी नंतर संध्याकाळी वेगळी गोष्ट म्हणणार, उद्या पण सकाळी वेगळीच त्यांना वाटणार. सो लाईक दिस त्यांचं बिहेवियर अनप्रिडिक्टेबल असतं, कारण त्यांचे इमोशन्स त्यांच्या कंट्रोलमध्येच नसतं, आउट ऑफ कंट्रोल असतं. So there is no balance or control over system here as to haphazard, awkward, uncontrolled and unpredictable activities. So ugliness, weirdness in both mind and body. जे माइंड आणि बॉडीमध्ये दोन्हीकडे ugliness आपल्याला ह्याच्यावर दिसून येतो. इंटेलेक्च्युअल पण त्यांचं काय असतं, आयदर डिस्ट्रक्शन ऑर परवर्जन ऑफ इंटेलेक्ट. इंटेलेक्ट हे नॉर्मल युटिलायझेशनसाठी, चांगल्या गोष्टीसाठी किंवा व्यवस्थित समाजासाठी स्वतःसाठी होत नाही. त्यांचं बऱ्याच वेळेस डिस्ट्रक्शनकडे जातं किंवा परवर्जन्सकडे जातं. पुतीन रशियाचा फार इंटेलिजंट माणूस आहे, पण डिस्ट्रक्टिव्ह जगाला डिस्ट्रक्शनकडे न्यायला लागला. ज्या पद्धतीचे बिहेवियर आहे सगळ्या गोष्टी, किंवा तो उत्तर कोरियाचा प्रेसिडेंट काय नाव त्याचं, हां. सो दे आर थिंकिंग इज डिस्ट्रक्टिव्ह पीपल. दे आर व्हेरी इंटेलेक्च्युअल, हायली इंटेलेक्च्युअल पीपल, पण माइंड इज डिस्ट्रक्टिव्ह. ओके. सो परवर्जन्स पण त्याच्यामध्ये येतं. परवर्जन्स आपण डिटेल बघूया. इंटेलेक्च्युअल कॅनॉट बी यूज ॲट राईट टाइम अँड राईट प्लेस. राईट टाइम अँड राईट प्लेसला त्यांचे इंटेलेक्च्युअल बऱ्याच वेळेस यूज होत नाही, त्याला म्हणतात इनडिस्क्रिशन. सो मेंटल रिटार्डेशनचे आपले केस सुदैव प्रकरण यायला येत होते महाबळेश्वरला. हां. तर तो मेंटल रिटार्डेड मुलगा आहे, पण त्याला 7 का 8 वर्षाचा होता, मतिमंद होता. 8 का 10 वर्षाचा मुलगा होता, पण त्याला पास्टमधल्या कुठल्या पण डेट सांगायच्या, त्या दिवशी तो वार सांगणार पडतो, किंवा तुम्ही वार सांगा त्या दिवशीची, वार सांगा, डेट सांगा, किंवा फ्युचरमध्ये पण तिला कुठली पण सांगा डेट, तिचं बरोबर त्या दिवशी डेट, त्या दिवशी हा वार असणार तो सांगा. सो त्याचं इंटेलेक्ट अशा पद्धतीने काम करत होतं. सो त्याला रुब्रिक घेतला होता आपण ॲक्टिव्हिटी लाईक क्लिअर वाईड बिहेवियर ॲक्टिव्हिटी. कारण काय त्यात एकच मिळेल. सो इंटेलेक्ट नॉट डायरेक्टेड प्रॉपरली इन्क्रीज वोकॅब्युलरी ऑफ ऑप्शन वर्ड्स. बऱ्याच वेळेस प्रत्येक शब्दात त्याचे शिवे असतात, ऑप्शन वर्ड्स असतात, घाण बोलत असतात, ते काय कंट्रोल होत नाही ते. सो दिस इज सिफिलिस. लेफ्ट ब्रेन अँड राईट ब्रेन डू नॉट कॉर्पोरेट. लेफ्ट ब्रेन अँड राईट, लेफ्ट ब्रेनचं काय फंक्शन असतं आणि राईट ब्रेनचं काय असतं. थोडक्यात आता लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन फारता येतात. सुरुवात तुम्ही सेशन घ्या. लेफ्ट ब्रेन काय असतं, लेफ्ट ब्रेन आपल्याला राईट साईड साठी कंट्रोल करत असते. अँड दीज आर द इंटेलेक्च्युअल बिहेवियर, थिंकिंग किंवा कॅल्क्युलेटिव्ह व्यवहार, सगळ्या गोष्टी सगळ्या ब्रेनच्या रिलेटेड असतात. त्या ब्रेन फंक्शन्स असतात ते आपल्या इंटेलेक्च्युअल फंक्शन्स असतात हे करत असतात. राईट ब्रेन आपला इमोशनल फंक्शन सगळे कंट्रोल करत असतात. सो त्याच्यामध्ये काय असते, कसं असते ते बघू. सो ते कॉर्पोरेटच होत नाही, त्यामुळे त्यांचं हॅपलाईट सगळ्या गोष्टी चालू असतात, एकमेकांशी कॉर्पोरेटच करत आहेत दोन्ही ब्रेन जे व्हायला पाहिजे ते. मोरस पण त्यांचे ॲबॉलिश सेन्सेस असतात, मॅक्सिम क्रुएल अँड टू मेमोरलाइज. त्यांना काही सेन्सेस काय, एखाद्याला खून केला कसा
कसाला काय मारलं फिरलं काय काय फरक पडतो त्याला, माणूस मेलाय गेलाय, क्रिमिनल्स असतात ते, ड्रग्स क्रिमिनल्समध्ये येतात. लॅशियस ओपनली आता काय काय आपण फार खराब बातम्या वाचतो, दिल्ली मेट्रोमध्ये ओपनली मास्टरबेट करतायत, ल्यूड बिहेव करतायत, कपडे काढतायत. त्यांना काय त्यांची सेन्सेस मोरल सेन्स ॲबोलिश झाले असतात, त्यांना काय फिलिंगच नसतात. त्या सायकॉसिसमध्ये ती होत नाही. कोणतं क्रिटिसिझम करेल, पनिशमेंट ती काय तर असं छेड काढेल, काय तर करेल, पण ल्यूडला तेव्हा जाणार नाही. त्याचे सेन्सेस त्यांचे असतात, कारण कोणतं क्रिटिसिझम करेल, काय तर म्हणेल, त्याचं त्यांना इन्सिक्युरिटी असते. सो ते त्या गोष्टी करत नाही. सो ते फिअर ऑफ क्रिटिसिझम, पनिशमेंट किंवा पनिश करतील पोलीस मिलिस किंवा काय तर करतील म्हणून ते करत नाही. पण ह्या सिव्हिल्सवाल्यांना काय फरकच पडत नाही, त्यांचं काय हे चालेल, सेन्सच नसतं राहिलेलं. सो विच फोर्सेस हॅव कंट्रोल ऑन लॅसेस इनडायरेक्टली ऑन इन्सिक्युरिटी. त्याच्यामुळे सायकोसिसमध्ये आपण त्यांचा कंट्रोल असतो. दे आर ऑल्सो लॅसेस बट कंट्रोल. Emotions are uncontrolled, weak, timid people have anxiety and fear. Here defensive function is effective, out of control, and emotions control them. इथे सुद्धा त्यांचा timid people असतात, anxiety, fear ह्या गोष्टी असतात, डिफेन्सिव्ह मेकॅनिझम हा डिफेक्टिव्ह असतो त्यांचा, त्यामुळे सगळ्या आउट ऑफ कंट्रोल केले असतात इमोशन्स. टेररिस्ट, सुसाइडल, किलर्स, क्रिमिनल्स, हिस्टोरिकल हे सगळे एक्झाम्पल्स तुमचे सिफिलिटिक मायझमचे आहेत. चिल्ड्रनमध्ये आपण ज्या डिसीज कंडिशन्स बघतो आता रेग्युलरली, ADHD, अटेन्शन डिफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर तुमचा टॉपिक, MR मेंटल रिटार्डेशन, लर्निंग डिसऑर्डर्स, तो कुठला पिक्चर तारे जमीन पर मधला, डिस्लेक्सियासारखी, ॲग्रेसिव्ह बिहेवियर्स असतात, एकदम ॲग्रेसिव्ह असतात, पोरं मारण्यासारखं असतं. कंडक्ट डिसऑर्डर हा थोडासा 18 वर्षानंतर पण त्या ॲडव्हान्स होतो, पण त्याच्यामध्ये ते त्यांना काय कळत नसतं, ते मारणं सोशल बिहेवियर. अमेरिकेत बघतो तुम्ही, एखादा मुलगा शाळेत बंदूक घेऊन गेला आणि त्यांना 2-4 शिक्षकांना मारून टाकले किंवा मुलांना मारून टाकले, दॅट इज त्याचं उदाहरण. सो ग्रेड्स आपल्याला हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. सिफिलिस आपण कुठल्या कुठल्या ग्रेड्समध्ये येतात, there are 7 grades ऑफ सिफिलिस. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. 7 ग्रेड्समध्ये जर तुमचं सिफिलिस आहे की नाही आहे तुम्हाला 7 ग्रेड्समध्ये टाकायचं. जर मिळालं तुम्हाला तर डेफिनेटली इट इज सिफिलिस मारायचं. ओके, सो 7 ग्रेड्स काय आहेत आपण लक्षात घ्या. आता एक्झॅग्रेशन, पहिला ग्रेड कुठला, एक्झॅग्रेशन. दुसरा आहे डिस्टॉर्शन, तिसरा आहे परवर्जन्स, चौथा आहे हिस्टेरिकल, पाचवा आहे डिस्ट्रक्शन, सहावा आहे अँटागोनिझम आणि सातवा आहे जेनेटिक म्युटेशन. तर ह्याच्यामध्ये एक एक आपण थोडंसं अंडरस्टँड करूया डिटेल्समध्ये. एक्झॅग्रेशनमध्ये काय होतं, इंटेन्सिटी वाइज एक्झॅग्रेटेड ऑल सेन्सेस. सो दिस मायझम गोइंग टू सोरोसिफिलिस. मोस्टली आपल्याला एकच मायझम प्रिडॉमिनंट दिसत नाही, आपल्याला बऱ्याच कॉम्प्लेक्स मायझम आपल्याकडे असतो. सोरोसायकोसिस, सोरोसिफिलिस, सायकोसिफिलिस अशा पद्धतीने. तो हा एक्झॅग्रेशनमध्ये इंटेन्सिटी इज एक्झॅग्रेटेड. डिस्टॉर्शनमध्ये काय होतं, शेप्स अँड बाउंड्रीज ह्या डिस्टॉर्टेड झालेल्या असतात. त्याच्या एखाद्या ऑर्गनच्या असतील, एखाद्या त्या पार्ट्सचे असतील, त्या डिस्टॉर्ट झालेल्या असतात. सो सायकोसिफिलिस येतो. परवर्जन्समध्ये काय होतं, सो मोरल्स आर करप्टेड, मोरल्स आर ॲबॉलिश्ड. इथं प्युअरली सिफिलिटिक असतात. जे मागाशी एक्झाम्पल सांगितलं, ऑल परवर्जन्स. आपल्याला FMDमध्ये परवर्जन्स होते, ते परवर्जन्स आर कमिंग इन टू दिस सिफिलिस. आपण थोडं डिटेलमध्ये जाणार आहे परत. हिस्टेरिकल तर तुम्हाला माहिती आहे का, हिस्टेरिकल बिहेवियर असतं. रिॲक्शन्स आर आउट ऑफ कंट्रोल. हिस्टेरिया इज नॉट इन देअर कंट्रोल. ना आपण मुद्दाम करतोय आपण म्हणतो, पण ते त्यांच्या कंट्रोलमध्ये नसतं. ते इन्व्हॉल्व्हमेंट होत असतात सगळ्या गोष्टी बऱ्याच वेळेस. डिस्ट्रक्शनमध्ये स्ट्रक्चर अँड मोरल्स आर डिस्ट्रक्टेड. दिस इज ऑल्सो प्युअरली सिफिलिटिक मायझम. मिक्स येत नाही. एंटागोनिझममध्ये सेल्फ डिस्ट्रक्शन होतं. मोस्टली ॲटोमिक डिसीज आर इन दिस कॅटेगरी, एंटागोनिझम कॅटेगरीमध्ये येतात. आणि शेवटी जेनेटिक म्युटेशन झाल्यानंतर डिस्ट्रक्शन जे होत असतं म्युटेशनमुळं ते सिफिलिसमध्ये जात असतं. जे जेनेटिक म्युटेशन झाल्यामुळे डिसीज ऑल म्युटेटेड डिसीजेस. त्याच्यामुळे म्युटेशन कुठलं आहे त्याच्यावरती आहे. त्याच्यामध्ये सायकोटिक पण असतात काय काय. सो एक्झॅग्रेशन म्हणजे काय, दिस इज द ॲम्प्लिफिकेशन ऑफ सोरा. म्हणजे डायनॅमिझम स्टिल परसिस्ट अँड हेन्स द सिम्पटम आहे पॅराक्सिझमल, स्पाझमोटिक, पिरियडिकल, that is coming and going. These symptoms are always associated with change in the physiology or biochemistry. सडन एकदम स्वरामध्ये असणार एकदम इंटेन्सिटी फास्ट वाटणार, डेंग्यू सारखे असते. एकदम डिटेरेट होणार आणि
सेप्टिसिमामध्ये जाणार किंवा त्यांचे मोड्समध्ये जाणार, मल्टी ऑर्गन डिस्फंक्शन्समध्ये जाणार, अशा पद्धतीने होते. किंवा एखाद्या न्यूमोनिया असेल तर न्यूमोनिया पण एकदम कॉम्प्लिकेटेड जाणार. एखादा मलेरिया असेल तर तो एकदम सेरेब्रल मलेरियामध्ये जाऊन तो हे होणार. सो लाईक दिस यांची इंटेन्सिफाय फार ॲप्लिकेशन फार जोरात वाढते. बायोकेमिस्ट्री सडन चेंज होऊन जाते त्यांची. एक्झॅक्टलीमध्ये काय असतं, ॲक्यूट आणि क्रोनिक. ॲक्यूटमध्ये टेम्पररी फिजिओलॉजिकल इल्नेस म्हणजे आता सांगितलं त्यांनी फीवर, डेंग्यू, व्हायरल फीवर, डिस्ट्रक्शन ऑफ प्लेटलेट, टायफॉइड, हे त्याचे टिपिकल एक्झाम्स आहेत. क्रोनिकमध्ये काय होतं, एक्झॅक्युशन ऑफ जेनेटिक ट्रेट्स लाईक ऑलवेज स्पीकिंग फास्ट, लाईक ऑलवेज इन हरी, मुवमेंट्स ऑलवेज फास्ट, हे क्रोनिकमध्ये झालं. हे मग तुम्हाला ॲक्यूटमध्ये सांगितलं होतं. क्रोनिक एक्झॅक्युशनमध्ये हे सगळ्या गोष्टी बिहेवियर लेवल आहेत. एक्झॅग्रेटेड पेन्स, आता तुम्हाला मागाशी म्हटलं रुब्रिक्स पण तुम्हाला काय काय सांगणार आहे. सो हे आपल्याला रुब्रिक्स हे सिफिलिटिक रुब्रिक्स आहेत, लक्षात ठेवा. म्हणून आपण डॉक्टर काय काय पेन्स आपण सिफिलिटिक का कंडिशन करतो किंवा टोटलीमध्ये का घेतो. पेन्स स्पॉट, इथं दुखते मला डॉक्टर, इथं दुखते, सो दॅट इज सिफिलिटिक. कन्सिडर दॅट, त्याला निग्लेक्ट करू नका तुम्ही. इथंच पेन स्पॉट्स, कालीबाई इज अ व्हेरी गुड रिमेडी फॉर दॅट. पण बाकीचे पण रिमेडी आहेत बरं का, इग्निशिया, सल्फर, ऑक्झॅलिक ॲसिड, कोनायम, आर्सेनिक, कालिफॉस, तुझ्या अशा पद्धतीने वाचत नाही. शार्प पिरियडिसिटी आपण त्याच वेळेस येत होता, 4 वाजताच येतो, 10 वाजताच येतो, शार्प बरोबर त्याच वेळेस येणार. सो दिस इज ऑल्सो सिफिलिटिक. सो एक्झॅग्रेशन झालं असतं त्यावेळेस. अरेनिया, सिट्रॉन, कालीबाई 9 वाजताच फक्त ब्रँड, 9 सकाळी 9 वाजता, त्यामुळे 4 ते 8 वाजताच फक्त लायकोपोडियम मिळालं. सो दीज आर द टाईम मोडॅलिटीज. ह्याच टायमिंगला ते रिकवर होत असतं. नाईटलाच फक्त मर्क्युरीज तर आपल्याला टिपिकल माहिती आहे सिफिलिटिक 25 तासाने बरोबर पिरियडिसिटी इपेडरी. सो क्लॉक लाईक पिरियडिसिटी ज्यांची असते एकदम क्लॉक लाईक, त्याच वेळेस सिट्रॉन असते. मलेरिया, डॅम्प वेदर, मार्शी, अरेनिया, मलेरियामध्ये सिट्रॉन इतकी मीडिया आहे, क्लॉकवाईज पिरियडिसिटी असते तुमची. व्हायलेंट पेन्स ह्या सगळ्या सिफिलिटिक असतात. इलेक्ट्रिक शॉक लाईक पेन, शॉक लागल्यासारखं ते सिफिलिटिक. शार्प वॉन्ट टू कट ऑफ द पार्ट, याला तो तोडून टाका वाटतं बोट, एवढ्या जोरात दुखते माझं. सो दिस फिलिंग इज कमिंग टू सिफिलिस. एक्झॅक्टेड सेन्सेस अँड टच, सेन्सेस पण टचमध्ये पण आपण बघायचं तुम्ही. हायपर एस्थेशिया म्हणजे सेन्सेस फार त्यांचा एक्झॅक्टेड जातात. पेराडोना, चांबेला जरा जरी टच झालं तर त्यांना हे होणार, एकदम हायपर झाल्यासारखं. कॉफिया, लायसिनम, थिरडियम, हायपर इकॉम, इग्नेशिया, हे सगळे एक्झाम्पल हायपर एस्थेशियामध्ये. स्लाइट टच, जरा जरी टच झालं तर सुद्धा त्याच्यामध्ये हायपर एस्थेशियामध्ये सेन्सेसमध्ये येणार. याला पण टच आहे, ते त्याच्यामध्ये सेन्स आहे, सेन्सेटिव्ह टू टच. नेक, आता ओफिडियसला माहिती आहे, मानेला आहे त्यांना स्पर्श करू वाटत नाही, दॅट इज ऑल्सो सिफिलिटिक, म्हणून आपण ते कन्सिडर करतो. मानेला आता तुम्हाला एक्झाम्पल माहिती आहे का, डॉक्टर एरिन काय प्रूव्ह केलं, कुठली रिपीट केलं स्नेकमधली लॅकेसिस प्रूव्ह केल्यानंतर डॉक्टर हेरिंगना आयुष्यभर टाय बांधता आली नाही, एवढं ते स्ट्रॉंग होतं. सो दिस इज द एक्झाम्पल. ॲब्डॉमिनला सेन्सिटिव्ह असते, ते रेमेडीज आहेत तुम्हाला दिलेले आहेत. सेन्सेस हायपर सेन्सिटिव्ह फार असतात. ॲकोनाईट, असाराम, असाफेटिका, बेलाडाना, चांबिला, कॉफिया, अशा हायपर सेन्सिटिव्ह सेन्सेस. आता ॲक्यूट सेन्सेस आपण घेतो बऱ्याच वेळेस, ते सोरिक असतात ॲक्यूट सेन्सेस असतात, पण एकदमच हायपर ॲक्यूट असतात ते सोरोसिफिलिक असतात. किचनमधला एखादा वास येणं आपल्याला चांगला एखाद्या भाजीचा नॉर्मल सेन्स आहे, तो घराच्या बाहेर असतानाच त्याला वास यायला लागला, काहीतरी वेगळं केलेलं आहे किंवा बाहेर जाताना ते पास होतो. हायपर ॲक्यूट सेन्सेस, आवाज बरोबर त्याला कुठला येतो परफेक्ट. हायपर ॲक्यूट सेन्सेस असतात त्यावेळेस ते सिफिलिटिक असतात. नॉर्मल ॲक्यूट सेन्सेस येणं नॉर्मल आहे आपल्याला, ते सोड. माझ्याकडून घरात बसलेलं असलं, रस्त्यावर कोण जर सिगरेट ओढत असेल ना, तर इथं त्याला छातीत पेन यायला लागेल, दुखायला लागेल. मग ती मम्मीला सांगितलं, मम्मी लोक रस्त्यावर कोणतरी सिगरेट ओढते, त्याला सांग तिथनं जायला. मग ती बाहेर जाऊन सांगायचं, तुम्ही इथं सिगरेट ओढू नका, बाहेर जा. एवढा याला त्रास व्हायचा, म्हणजे स्मेल हायपर ॲक्यूट. दुसरी एक पेशंट होती, रात्री झोपली आणि रस्त्यावरून कोण चालत गेलं तरी त्याच्या पावलाचा आवाज तिला यायचा की जोरात धडधड जसं वाजतं तसं. इतके सांगायचे की कोण चालत गेलं, किती जण चालत गेली, काय गेली, रात्री 12-1 कधी चालत गेली तरी तिला इथं जाणवायचं की एवढ्या जोरात चालत येते. ह्याला हायपर ॲक्यूट सेन्सेस. बेसिक एक्झाम्पल, टिपिकल एक्झाम्पल. त्याच्यात स्क्रॅच खर 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 करतो, ती अजिबात त्यांना सहन होत नाही. असा म्हणून रेमेडी स्पेसिफिक त्याचे थिरडियम पण रेमेडी बाहेर का साऊंड पेनिट्रेट होल बॉडी शेक.
एखादा आवाज कुठे झाला तर त्यांचं ते पूर्ण बॉडी त्यांची एकदम व्हायब्रेट होऊन फुग्यावर हात फिरवल्यावर कसं होतं तसं तसे सेन्सेशन पूर्ण बॉडीमध्ये जातं आणि इट इज पेनफुल आणि इंटेन्स. म्हणजे आपल्याला पण जाणवतं ना जरा, पण त्यांना ते खूप पेनफुल आणि इंटेन्स राहतं. एवढ्या कुठली रेमेडी स्पायडर. एक्झॅक्टली विजनमध्ये पण आता एक्झॅक्टली झाले असतात ते ॲक्युट डे टाईमला विजन ज्यांचे फार तीक्ष्ण असते ते चॉकलेट असतात. कॉन्ट्रास्ट इन्क्रीज ऑब्जेक्ट सीम ब्राईटर अँड डार्क रूममध्ये ब्राईट दिसत नायट्रिक ॲसिड आहे स्पेसिफिक रिमेडी. Object seems larger, object seems elongated, object seems smaller, object seems. So these are the executive senses etc. ते म्हणजे असतात प्रमाणात सगळे. Chalcemium, sulfur, subject seems distant. Smell मध्ये पण आता मगाशी सांगितलं senses of smell activity. Senses and oversensitive to odor. Arsenic, cocculus, pulchicum, graphitis, sensitive to disagreeable odor. Sensitive to disagreeable odor. Example perfume causes vertigo. एखाद्याला परफ्यूमची अजिबातच स्मेल होत नाही. So this is the example of this executive smell. Executive taste, sense of taste activity. Taste मध्ये त्यांना सेन्स जास्त येतो. ओव्हर सेन्सिटिव्ह पर्टिक्युलर टेस्ट म्हणजे सॉल्टला स्वीटला त्यांना अजिबातच जमत नाही टेस्ट ती. त्यांना फार हे होतं सेन्सिटिव्ह असतात त्या सेन्स. वाईन टेस्टर्स असतात. हां चॉकलेट टेस्टर्स. राईट. वी आर सिक्रेटिव्ह. येस. म्हणजे की जे तुम्ही ते माणसं ठेवलेले असते वाईन टेस्ट करायला किंवा चॉकलेट हे ते वेगवेगळे ठेवत जे नॉर्मल माणूस टेस्ट करून सांगू शकत नाही, पण ते एकदम स्लाईट डिफरन्स जरी असेल ना टेस्टमध्ये तरी ते सांगतात की हा एवढा आहे हा एवढा आहे ह्याच्यात हे वाढलं पाहिजे ह्याच्यात हे करून गेलं पाहिजे. दे आर ऑल आर सिक्युरिटी. मेंटल लेवल एक्झॅक्शन बघा. कट कर. मेंटल लेवल एक्झॅक्शन बघा. आता मागच्या वेळेस तुम्हाला मी सांगतो अँग्विश आपला शब्द येतो बघायचो. सो एन्झायटी एक्झॅग्रेटेड इज कॉल्ड अँग्विश. म्हणजे काय एक्सेसिव्ह और एक्स्ट्रीम पेन ऑफ माइंड और मेंटल एग्री म्हणजे अँग्विशनेस असते. सो दिस इज सिग्निफिकंट. अल्दो द फंक्शन सेन्सेस आर बाय हॅलो हां सर हा चालेल लेक्चर चालेल बघितलंय मी थोड्या वेळ करतो. So, although the function of senses are by no means suspended, the intensity of emotion forbid the patient from attending to anything else. It is worth being in mind that the rubric now panic attack साठी आपण येतो तो रुब्रिक आता बऱ्याच अँग्विशनेस येतो. पॅनिक अटॅक आता इन जनरल नवीन त्यामध्ये दिले जातात. सो अँग्विशचे काय रुब्रिक्स आहेत. अँग्विश विथ रेस्टलेसनेस, ड्राइंग फ्रॉम प्लेस टू प्लेस, ड्राइंग फ्रॉम प्लेस टू प्लेस, स्वीपिंग, ट्रेमलिंग, इन्फॉन्ट्स वॉन्ट टू बी कॅरीड वॉन्ट टू डिझायर असतात ना, आपण त्याच्यामध्ये जास्त आपण घेतो. त्यांच्यामध्ये जो अँग्विशनेस असतो मुलांमध्ये मला सिनाच्या मुलासारखं रेमेडी येतात. इन्फॉन्ट वॉन्ट टू कॅरी अँड केअर्स टू बी हँडल. अँग्विश विथ कोल्ड पर्स्पिरेशन अँड फोरहेड. अँग्विशनेस असतो त्याच्यावर पर्स्पिरेशन असतो फोरहेडवरती. सो दिस इज द व्हॅरडर मार्क. अँग्विश विथ नॉशिया विथ हे कंपार्टमेंटल सेन्सिटिव्ह. अँग्विश विथ क्लिंगिंग विथ. अँग्विश थ्रोज आउट ऑफ कवर्स विथ कोल्ड पर्स्पिरेशन अल्टरनेट विथ वॉन्टिंग ऑफ कवर कॅम्फर. असे असतील तर काय नाही लक्षात ठेवायचे रेमेडीज. एक रुब्रिक एन्झायटी एक्झॅग्रेटेड लायकोपोडियन पल्सिटीला वगैरे आपण तुम्हाला रेमेडी दिली किंवा असं नाही सगळ्यात. एन्झायटी इनकॉन्शिलेबल ते कॉन्शिलेबलच नसतात. तेवढी एन्झायटी असते किंवा किती सांगणार तसं नाही आहे अशा गोष्टी आहेत तशा, पण ते कॉन्शिलेबलच नसतात. सो देट इज ऑल्सो सिफिलिटिक. एन्झायटी कॉन्शिलेबल. एन्झायटी इनडिफिनेट त्यांना कळत नाही एन्झायटी कसली इनडिफिनेट डिफाईनच करू शकत नाही. मर्सवाल एन्झायटी आउट ऑफ प्रपोर्शन. अँग्विशनेस एन्झायटी एक्सेसिव्ह एन्झायटी ऑफ हेल्थ काली लायको नायट्रिक ॲसिड आर्सेनिक. एन्झायटी ॲट ट्रिपल्स सीम्स टू बी इम्पॉर्टंट. ऑब्सेशन वॉशिंग हँड्स टू प्रिव्हेंट फ्रॉम इन्फेक्शन. ऑब्सेशन ओसीडीचं टिपिकल आहे. एखाद्या गोष्टी सारखा हात मॅनी असतो वॉशिंग मॅनी असतो. सो अँगर एक्झॅग्रेटेड. अँगरमध्ये पण आपण बघा एन्झायटी बघितलं पण अँगर एक्झॅग्रेटेड असेल रेज फ्युरी व्हायलन्स एवढा अँगर असतो त्याला मारून टाकावं वाटते किंवा त्याला कट करून टाकावं वाटते किंवा त्याला काहीतरी करून खलास करून टाकावं वाटते. सो दिस एक्झॅग्रेटेड अँगर इज ऑल्सो कमिंग टू सिफिलिस. पेन्स अँड इन्फ्लामेशन एक्झॅग्रेटेड. सेन्सेस एक्यूट अँड हायड्रेटेड. लोकलाइज इन्फ्लामेशन डिस्प्लेशन ऑफ एक्झाम्पल लाईक सर्कमसाइज रेडनेस पेलनेस वन चीक इज रेड अँड अदर इज हॉट जे सिन्यामध्ये असते. हां
perspiration in single part, heat and coldness in palms and soles. हे सगळे आपण घेतो ना फिजिकल सेन्समध्ये. हातालाच फक्त घाम येतो जास्त, हातपाय थंडच पडतायत, बाकीची बॉडी त्यांची नॉर्मल असते. दॅट इज सिफिलिस. म्हणून आपण ते रुब्रिक्समध्ये त्या गोष्टींना जास्त महत्त्व देतो. सो दॅट इज त्यासाठी इम्पॉर्टंट आहे अवेअर. म्हणून आपण या लेवलला आपण जास्त विचार करतो. डिस्टॉर्शन हे कशाबद्दल झालं सगळं. आता हे एक्झॅगरेशनबद्दल सगळं सांगितलं. आता डिस्टॉर्शनमध्ये काय होतं मला सांगितलं, तिचा साईज आणि शेप, तिचा बाउंड्रीज तिच्या सगळ्या डिस्टॉर्ट झालेल्या असतात. सो मीन्स सायकोसिफिलिस मायझम येतो means to bend or twist or misrepresent, alter, falsification, falsehood. Sense is present but change in behavior. So feel what is not there. सबेडेला बघायला तुझे मल्टिपल डिव्हिजन्स आहेत. तसं नाही आहे पण त्याला वाटत असतं सगळं. त्याला डिस्टॉर्शन फिलिंग असतं. बघा सबेडेलाचे एक्झाम्पल दाखवतो. सबेडेला डिल्युजन्स असतात. सो डिफिकल्ट डिस्टॉर्शनमध्ये येतात. बरेच असते नोजला बॉडीशी रिलेटेड पण भरपूर असतात. Delusion body parts are collapsed. Delusion body parts is shrunken. Delusion falls into stomach. So stomach is devoured into scrotum solar. Delusion limbs are crooked. Delusion scrotal is solar. सगळे ऑर्गन्स बद्दल त्यांना जे डिल्युजन्स असतात असे असे झाले. सेबेडेला इज द लिमिट. मागच्या तिकडच्या हॉस्पिटलला आपल्या असताना ते केस होते ना सेबेडेला. माझीच की वाकडा सगळं 50 पर्यंत गेलेलं. सो हे सगळे डिव्हिजन्स येतात का नाही ते त्यांचे हे असतात. मला वाटायचं की माझी एक छाती बारकी आणि एक छाती मोठी आहे इकडं आणि वाकडा झाला आहे माझा मुलगा आणि सगळं ऑन एक्सरे ते सगळं नॉर्मल होतं. पण त्याचं फिक्स तसंच. परत माझं नाक वाकडं आहे, माझी बॉडी वाकडी आहे. नाही म्हणजे वाकडंच होत निघाले. सो त्यांचं ते तसं नाही आहे पण त्यांना फिलिंग होत असतंच डिस्टॉर्शनचं. डिस्टॉर्शनचं पेन्स बघा. स्टॅबिंग पेन असेल, बर्निंग पेन असेल, पिचिंग पेन असेल, ट्विस्टिंग पेन असेल, लीडर लाईक पेन असेल त्या डिस्टॉर्शनच्या पेन्स आहेत. अशी आपण ऑर्डर्स ओडर ऑफ ओन बॉडी स्वतःच्या बॉडीचा वास येत असतो. ओडर ऑफ कॉफी अँड ॲग्रेशन अँड एग. ओडर ऑफ कुकिंग एग फूड. ओडर ऑफ टोबॅको. हे माइंड डिस्टॉर्शन आहे सगळ्यांचं. ओडर ऑफ टोबॅको. अनकॉन्शियस अँड कोमा फ्रॉम ओडर. टेस्टमध्ये पण त्यांचं बिटर वॉटरी टेस्ट लागत असतात की त्यांना. सार अँड स्वीट टेस्ट लागत असते. इल्युजन ऑफ टेस्ट. इन्सिपिड ऑरन मेटॅलिक टेस्ट लागते. फूड टेस्ट ॲक्रिड. सगळे त्यांना फूड सगळं ॲक्रिड लागतं त्यांना. पेपरमेंट लाईक टेस्ट असते. फेरेमायोड टू व्हॅरेटम. मोस्टली बऱ्याच वेळेस डिसीजमध्ये पण येतं. ॲक्रिडमध्ये एखाद्या असेल तर ती पण कंडिशन आपण कन्सिडर करू शकतो. इन्सिपिड वॉटरी फ्लॅट्स ऑफ सूप टेस्ट although it is salted as usual. ऐसे सगळे वेगवेगळ्या टेस्ट आहेत त्यांच्या. Nausea at the sight and smell of food, looking at the food, eating, drinking, from noise, pain, looking at the moving object. हे सगळे nausea येतात. Nausea position related, exertion, exercise, erect, standing, lying, closing eyes हे nausea मध्ये येत असेल. Nausea emotion related मध्ये relaxation हा महत्त्वाचे मेंटल्स बरोबर nausea येतो. काही मेंटल डिसीजचा सायकॅट्रिक डिसीज त्यांच्यामध्ये nausea फार प्रोमिनंट येत असतो. की त्यांना वेक्सेशन ग्रीफमुळे असेल किंवा एन्झायटीमुळे असेल किंवा एन्ग्विशनेसमुळे असेल किंवा एक्साइटमेंटमुळे असेल. याच्यामध्ये जर nausea येत असेल तर तो याला सायकॅट्रिक डिसीज असतो त्याच्यामुळे तो असणार nausea. हे आपण कन्सिडर करू शकतो. हां त्यात ट्रॅव्हलिंग सिकनेस सुद्धा सिफिलिटिक आहे. हां फिलिंग ऑफ परवर्जन्स. कोल्ड फिलिंग इन द ब्लड वेसल्स अँड कोल्ड इन बोन्स.
एअर सेन्सेशन वाटत असतं आपल्या बॉडीमध्ये. बॉल मुव्हिंग इन द ब्लड वेसल्स. एअर सेन्सेशन्स हॉट, ब्रायमिया, कालिका, पल्सिटिला, अस्टेरिया, रुबेन्स ह्या रिलीज. हॉट वॉटर टिकलिंग सेन्सेशन, ट्रिकलिंग सेन्सेशन. सेन्सेस परवर्टेड, सगळेच परवर्ट झाले असतात. सेन्सेशन ॲज अ मशीन लाईक साऊंड लाईक द बॉडी ॲज अ प्रायव्हेट इन बॉडी. असं त्यांना सेन्सेस, त्यांना फिलिंग असतात सगळ्या, ॲक्च्युली नसतात त्या गोष्टी. परवर्टेड विजन्स, विजनमध्ये पण त्यांचे परवर्टेड विजन्स बघा आता. फोटोमॅनिया, कलर्स, फोटो बिफोर आईज, स्पार्क बिफोर आईज, रन्स टुगेदर, मूव्हिंग लेटर्स, टर्निंग सर्कल्स, हे सगळे विजन लेवलचे सगळे त्यांचे परवर्जन्स. डान्सिंग, अनेबल टू डिस्टिंग्विश काय आहे नेमकं हे. आता इल्युजन्स ऑफ 6 bugs इन्सेक्ट्स, म्हणजे हातामध्ये माझ्या असं एक हे चाललेलं आहे, इन्सेक्ट्स माझ्या हातामधून चाललं आहे असं त्याला फिलिंग येत असतं. सो दॅट इज सिम्प्लिटिक आहे, परवर्जन आहे त्यांच्या ह्याच्याबद्दलचं. आणि ते ॲक्टिव्ह आहे, सेमिसिकोमध्ये व्हिडिओमध्ये आहे. इमेजेस लॉंग रिटेन असतात आपल्याला. इल्युजन्स प्लेसेस नेव्हर सीन बिफोर, असं तुम्ही ते कुठे बघितलेलं आहे असं वाटतं. परवर्जन हिअरिंग, हिअरिंगमध्ये पण इल्युजन्स समवन रिडिंग बिहाइंड देम विच मेक्स हिम रिडिंग फास्टर अँड फास्टर. कोणतरी आपल्या पाठीमागं वाचते ते अजून फास्ट वाचायला. सो ओनली वन रिपीट बॅक मोर. इल्युजन हिअरिंग फुटस्टेप बिहाइंड, आपल्या पाठीमागून कोणतरी चालतंय असं वाटतं. परवर्जन्स हिअरिंग परवर्जन्समध्ये येतं. मेंटल परवर्जन्स लेवल आहे सगळे मेंटल परवर्जन. सेक्शुअल परवर्जन्स आहे म्हणजे आपल्याला FMTमध्ये झालेलं आहे. होमोसेक्शुअलिटी, लेस्बियनिझम, ट्रायबॅडिझम, लव्ह ओन सेक्स, अवर्शन टू ऑपोजिट सेक्स, इट इज ऑल्सो सिम्प्लिटिक. अननॅचरल सेक्स, सेक्स विथ ॲनिमल्स, अवर्शन टू वुमन इन मेन आणि अवर्शन टू मेन इन वुमन. एक्सेसिव्ह लव्ह फॉर ॲनिमल्स, पण ते लव्ह सेक्शुअल लव्ह असतं. जे एक्सेसिव्ह लव्ह सायकोसिसमध्ये आपण बघितलं पॅम्परिंग, याच्यामध्ये सेक्शुअल ॲक्च्युली लव्ह असतात लव्ह ॲनिमल्सबद्दल. मॅसोचिझम, सॅडिस्ट, सेक्स विथ डेड बॉडी, अवर्शन टू हर ओन चिल्ड्रन, अवर्शन टू हर ओन वाईफ और हजबंड. डिव्हिजन, सो डिव्हिजन थोडक्यात आपण घेतो आता. जास्त डिव्हिजन चॅप्टर आपल्या ह्याच्यामध्ये नाही. डिव्हिजन म्हणजे काय, इज अ फाल्स परसेप्शन विच इज नॉट फॅक्ट और हेट फॉर मी. सो टाइप्स त्याच्यामध्ये ॲक्युरेट कोणते असतात. डिव्हिजन स्पायड ऑन ऑल स्नेक्स अँड मेडल. डिव्हिजन स्पायड ऑन. माझं एक्झाम्पल सांगतो नाही, माझी पेशंट आहे, व्हिडिओ तिला आफ्टर तिच्या हजबंड डेथ तिचे काही थोडेसे अफेअर चालले होते, त्यामुळे तिला वाटायचं की सारखं माझा नवरा स्वर्गातनं मला बघतोय. सो डिव्हिजन स्पायड ऑन असा रिपीट होतो. मेडोरेट पण मी चांगले सिरियल झाले. सो डिव्हिजन समबडी इज बिहाइंड यू, पाठीमागे आपल्या कोणतं आहे स्नेक्स आणि मेडोरेटमध्येच आहे. डिव्हिजन somebody will attack me from back. Delusion poison, delusion injury, delusion head injury, injury surrounding, delusion head belongs to another, delusion made is made up of glass. All these are delusions. Delusions of being superior, delusion of legs cut off, delusion of water leg or spoonful water is, delusion child or children again he is and act like त्याच्याप्रमाणे children परत झालेले त्याप्रमाणे ॲक्ट करणं. delusion marriage must dissolve. सगळे delusions त्याच्यामध्ये येतात. परवर्जन्समध्येच येतात सगळे. हिस्टोरिकल हे चौथा प्रकार झाला ना. 3 झाले आपले, आता चौथा हिस्टोरिकल. हिस्टोरिकल म्हणजे काय, आउट ऑफ प्रपोर्शन ऑफ कंट्रोल. रिॲक्शन इज आउट ऑफ प्रपोर्शनल स्टिम्युलाई, पॅनिक, स्ट्रिकन, फ्रँटिक अँड अनप्रिडिक्टेबल एराटिक बिहेवियर, वॉन्डरिंग, चेंजिंग, नॉन स्टॅटिक बिहेवियर असतं त्याच्यामध्ये. एक्झाम्पल हिस्टेरियाचे बघा. एअर फील्स ॲज ए ब्रिदिंग इन अ ears blowing in and out of ears, rubric great lumps of from ear, स्वरांमुळे. म्हणजे अशा पद्धतीने त्यांना फिलिंग असतं. एराटिक पेन्स असतात, कशाही असतात, कशा पद्धतीने फिक्स नसतात. इकडून इकडं किंवा फिक्स पॅटर्न नसतो त्यांचा. सडन शिफ्टिंग पेन असतात, वॉन्डरिंग पेन्स असतात, त्या पण त्याच्यामध्ये वन जॉईंट टू अनदर, वन प्लेस टू अनदर. पल्सिटिला, कालिबाई, मॅग्नेशिया, कालिबा. ॲपेअर सडनली अँड डिसॲपेअर सडनली, येतात पण आणि जातात पण. दॅट इज ऑल्सो सिम्प्लिटिक. त्यामुळे आपण कन्सिडर करून करतो रुब्रिक्समध्ये. बेलाडोना, कालिबाई, नायट्रिक सारख्या रिमिल्स आहेत. पेन क्रॉसवाईज डायरेक्शन, म्हणजे हा उजवा हात आणि डावा पाय दुखतो, लाईकवाईज क्रॉसवाईज. दिस इज ऑल्सो सिम्प्लिटिक. जर पेंटिंग फ्रॉम पेन, एखाद्या पेन झाले आणि ते एकदम कोलॅप झालं, मग सांगितलं रेक्टमला त्यांचा टच झाला, जे रेक्टल एक्झामिनेशन करताना एकदम पेंट झालं, दॅट इज ऑल्सो सिम्प्लिटिक. व्हायलंट बिहेवियर फ्रॉम पेन, पेनमुळे एकदम व्हायलंट बिहेवियर करतात, कसं पण वागतात, कसं पण बोलतात, कशा पण पद्धतीने वागतात, त्याच्यामध्ये सगळं व्हायलंट बिहेवियरमध्ये येतं. ॲब्रोटिनम, इन्फ्लामेशन शिफ्टेड टू नेरॅल्जिया, म्हणजे बरेचसे इन्फ्लामेशन्स आहेत ते तुमचे न्यूरॅल्जियामध्ये शिफ्ट होतात.
म्हणजे इफ दॅट इन्फ्लॅमेशन डिसअपियर अँड गोज इन टू न्यूरॉलजिया, म्हणजे एखादं इन्फ्लॅमेशन झालेलं आहे त्याचे न्यूरॉलजिक पेन्स चालू झाले असतात त्याच्यात, सो दॅट इज सिफिलिस. पण मायझम शिफ्ट झालेला असतो त्याचा, तुमचा हा शिफ्ट झालेला असतो त्यांचा सिस्टीम शिफ्ट झाली CNSला गेलेली असते. सो दॅट्स वाय दिस इज सिफिलिस. सो ॲक्यूट पेन इन ॲबडॉमेन विदाउट एनी पॅथॉलॉजी, थिंक ऑफ ॲबडॉमेन. हां, सगळ्या पॅथॉलॉजी ॲक्यूट पेन्स एवढ्या होतात आणि तिथं कुठंच नाही त्याला पॅथॉलॉजी, तर सुद्धा ते ह्याच्यामध्ये येतात, ॲबडॉमेनमध्ये येतात. डिस्ट्रक्शन हे झालं तुमचं. आता हिस्ट्री वेगळं करतो. आता डिस्ट्रक्शनमध्ये सेन्सेस डिस्ट्रॉइड, म्हणजे तिथले सेन्सेसच नाहीत. बघायचं आपण हायपरएस्थेशिया बघितलं, एक्झॅक्टली सेन्सेस बघितले. आता उलटे बघायचं, डिस्ट्रक्शन झालं, सेन्सेसच नाहीत त्यांना, म्हणजे ॲनास्थेटिया लाईट. सेन्सेशन लॉस्ट, बिनमिंग, वन साइड, राइट साइड म्युकस मेम्ब्रेन, अफेक्टेड पार्ट्स, पार्शियल ॲनास्थेटिक वेपर्स, स्किन ॲनास्थेशिया, वेक्स ॲनास्थेशियन स्पॉट्स, एरप्शन, सप्रेस अफ्लर. हे जे ॲनास्थेटिक सेन्सेशन असतं किंवा ॲनाल्जेसिक सेन्सेशन असतं, तिथे पेन्स त्यांना जाणवत नाही. हिअर पेन फॅक्टर इज मिसिंग. इनर पार्ट्स अफेक्टेड, पर्स्पिरेशन ड्युरिंग ॲब्यूज ऑफ पॉइझनिंग, ॲनाल्जेसिक, अँटीबायोटिक, कोल्टार्नॉइड. म्हणजे तुम्हाला जे एक्झाम्पल मी सांगतो सेन्सेसचे, माझे याच्यावर मी सिफिलिस केस मी दाखवले ते मागं. बारा वर्षाचा मुलगा होता तो, त्याला इंजुरी झाली होती त्याच्या पेनिसला, झाडावर असा घसरत होता, त्याच्या पेनिसला इंजुरी झाली, ग्लास पेनिसला. तिथं CLW झाली, ब्लिडिंग होत होतं तिथनं, पण त्याला पेनच नव्हती तिथं. कॅज्युअली घरी आला तो, आईला दाखवून सगळ्या गोष्टी. मदरची रिॲक्शन फार पॅनिक होती त्यावेळेस. फॅमिली पेशंटकडे दाखवलं, सूचक केलं, त्याच्यात सपोर्टेशन झालं थोडंसं, आणि त्याच्यानंतर गँग्रीन झालं. पण त्याचा पेनलेसनेस एवढा कॅरेक्टरिस्टिक होता, ॲनेस्थेटिक एवढा कॅरेक्टरिस्टिक होता की त्याला काहीच नाही. दॅट इज सिफिलिस. तेच मला फार ट्रिक झालं होतं. सर्जननं सांगितलं, पेडियाट्रिक सर्जन सांगितलं की हा पार्ट असाच काळा राहू शकतो, काय त्याला आपण काय करता येत नाही, बऱ्याच वेळेस काहीच करू शकत नाही. पण आपण या गँग्रीनला सिफिलिस कन्सिडर करून सिफिलिस रूल घेतला. पेनलेसनेस युजली कंप्लेंट्स आर पेनफुल. सो दॅट वुड बी आय हॅड कन्सिडर. आणि त्याला त्याचं माइंड कन्सिडर केलं होतं. माइंड कन्सिडर करून त्याला मी ही रेमेडी दिली, ओपियम 13 सिंगल डोस. सिफिलिक माइंड, सिफिलिक रुब्रिक आणि सिफिलिक पॅथॉलॉजी. सो आफ्टर दॅट 8 दिवसात तिचं पूर्णपणे गँग्रीन डिसअपियर. नॉर्मल सगळा फ्लोरा, नॉर्मल फिजिओलॉजिकल नॉर्मल टिश्यू झाले सगळं ते पिल ऑफ झालं होतं सगळं. सो दॅट आर द व्हेरी इम्पॉर्टंट केस. ते तुम्हाला मी काय सांगितलं की हे आपल्याला डिस्ट्रक्शन बघायचं का. ओके. सो पेनलेसनेस ऑफ कंप्लेंट्स युजली, आता तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं तर ओपीएम लिमिटेड, स्किन डिस्ट्रॉइड, अट्रॉफी ऑफ स्किन, बेसिक डिसीज, वेट सोर्स, डिक्युबिटस अल्सर्स, हे सगळे सिफिलिटिक आहे का. पंचड आउट अल्सर, कालीबाईचा पंचड आउट अल्सर माहिती आहे तुम्हाला कसं आहे. दिस इज पंचडाउट अल्सर. हिमॅन्जिओमा होता येतो तिचा, तो काढला, तो काढल्यानंतर तो असा अल्सर फॉर्म झाला. तो पण कालीबाईनं नाही, विदिन 8 to 10 डेजमध्ये पूर्ण येईल त्याला पंचडाउट अल्सर. सो फॉर्मिकेशन सेन्सेशन, टिंगलिंग सेन्सेशन, त्याच्यामध्ये सेन्सेशन ऑफ बग्स इन्सेक्ट मार्च तुम्हाला सांगितलं ते असे खोकामध्ये पण आहे. ते डू नॉट वॉन्ट टू बी लाईमलाईट कन्सेन्शियस, खोका सांगितलं. विजन पण त्यांचे लॉस ऑफ विजन फॉर ब्ल्यू कलर ब्लाइंडनेस, ब्ल्यू कलर ब्लाइंडनेस, नाईट ब्लाइंडनेस,
स्कॉटोमा एखादा पार्टच दिसत नाही विजेच्या ह्याच्यामधला. सो मेंटल प्लेनमध्ये पण डिस्ट्रक्शन, याच्यामध्ये डिस्ट्रक्शनमध्ये आपण बघतो शेमलेसनेस, डिस्ट्रक्शन, मोरल लॅक ऑफ, मेमरी लॉस ऑफ, कन्फ्युजन पण सगळं त्याच्यात येतं. डिस्क्रिशन, रेव्हरन्स लॅक म्हणजे डिसरिस्पेक्ट, रिस्पेक्ट कोणाचा नसते, इनॅबिलिटी, अँटीसोशल, दिस बिहेवियर इज अ डिस्ट्रक्टिव्ह बिहेवियर, सिक्रेटिव्ह मायझम. डिलिरियममध्ये पण आपण काय बघतो, डिलिरियम म्हणजे काय की थोडक्यात स्टेट इन विच आयडिया ऑफ पर्सन आर वाईड, इरेग्युलर अँड अनकनेक्टेड or do not corresponding with the truth or external object. सो त्याच्यामध्ये फिजिओलॉजिकल आणि पॅथॉलॉजिकल डिलिरियम आहेत. जसं की फिजिओलॉजिकल डिलिरियम म्हणजे डिलिरियम विथ मिझल्स, कशी डायरियामध्ये असते, जे डिसीजमध्ये येतात, क्रॉनिक डायरिया, मिझल्स, स्टमक याच्यामध्ये येतात ते. पॅथॉलॉजिकल डिलिरियममध्ये बघा ट्रॉमानंतर येत असतील, मेंटल एक्झर्शन नंतर लॉंग व्हिजिल कोमामधनं असतील, सेप्सिसमधनं असतील, स्पाझममधनं असतील, न्युमोनियामधनं असतील, हे जे येतात ते पॅथॉलॉजिकल डिलिरियम असतात. हे पण आपण कन्सिडर केले पाहिजे. हे झालं तुमचं डिस्ट्रक्शनमध्ये. आता पुढचा टाईप आहे तो 6वा कुठला, ॲटोइम्युनिटी. ॲटोइम्युनिटीमध्ये काय येते ते रुब्रिक्सने दिलेलं आहे. एन्झायटी कन्सायन्स, रिमोर्स, रिपोर्शनेशनल कन्सायन्स अबाउट ट्रिपल्स, कंटेंटेड, हे सगळं सेल्फ डिस्ट्रक्शनकडे असतात मोस्टली ॲटोइम्युनिटीमध्ये. जरा जरी काय वाटलं की आपलं काही चुकते का, गिल्टी फिलिंग येणं, किंवा इथंच आपल्या अशाच पद्धतीने व्हायला पाहिजे होतं, अरे माझी चूक आहे, किंवा या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची एन्झायटी, कन्सायन्स, रिपोर्ट, स्वतःला दोष देणं, रिमोर्स, त्याचा पश्चाताप करत बसणं, आणि दुसऱ्याकडे एका साईडला त्यांना काहीच फिलिंग नसतं, ते एखादी चांगली गोष्ट झाली, वाईट गोष्ट झाली, किंवा काय सेल्फ कंटेंटेड असतं, हे पण येतं त्याच्यामध्ये. ॲटोइम्युनिटी ऑफ फिजिओलॉजिकल लेवल, फिजिकल लेवलचे आपले डिसीजेस आपण आता सांगतो तुम्हाला की विटिलिगो आहे, पेनफिकस आहे, सोरेसिस आहे, एसिलिया आहे, थायरॉइडिस आहे, आरे आहे, हे सगळे तुमचे ॲटोमिक डिसीज असतात ते याच्यामध्ये येतात. त्याच्यासाठी रुब्रिक्स आपण त्या पद्धतीने तशा पद्धतीचे आपल्याला पेशंटमध्ये आपल्याला बघायला पाहिजे. शिवाय डिव्हिजन्स पण काय असतात, जेनेटिक म्युटेशनमध्ये डिसीज कुठले येतात, डाऊन सिंड्रोम असते, मस्क्युलर डिस्ट्रॉफी असते, स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी असेल, क्लिनफिल्टर सिंड्रोम असेल, ट्रिपल एक्स सिंड्रोम आहे, कॅन्सरमध्ये पण 2 टाईप्स आहेत. P3 म्युटेशनचे असतील, हेटेरोमेटलियोमासारखे असतील, किंवा हार्मोन डिपेंडंट कॅन्सर असतील, जसं की ब्रेस्ट कॅन्सर आहे किंवा प्रोस्टेट कॅन्सर आहे. आता हे कॅन्सरच्या टॉपिक आपण सेपरेट आपण एकदा नंतर सगळे झाले तर आपण अंडरस्टँड करूया की हे म्युटेशनमधले हे 2 टाईप्समध्ये म्युटेट होतात, त्यांचे सिक्रेटिक असतात. तर ड्रीम्स सिक्रेटिक कसले असतात, सिक्रेटिक ड्रीम्स आपण करायचे, ड्रीम्स कन्सिडर करायचे की नाही असं आपल्याला असतो. आपण ड्रीम्स पण सिक्रेटिक असतात, ते कुठले वॉर्निंग ड्रीम्स असतात त्याला आपण कन्सिडर करत नाही, पण सिक्रेट ड्रीम्स असतात कसे, ड्रीम्स ऑफ ॲक्सिडेंट म्हणजे क्रॅश ऑफ प्लेन, एक्सप्लोजन, फेटल असे ड्रीम्स येत असतात. किंवा डिस्ट्रक्शन ड्रीम्स असतात, जसे की त्याला काय साप चावला आहे, तर रक्तच येते, ते त्याला क्रुएलिटी काहीतरी मारलं गेलेलं आहे, किंवा त्याचा ऑफेन्सिव्ह काहीतरी झालेलं आहे, ती स्वतःची डेड बॉडी दिसते. आमच्याकडे एक पेशंट होतं, त्याला चांगल्या त्याच्या ड्रीमवरतीच आम्ही त्याला ट्रीट केलं होतं, PG असतात. त्याला ड्रीम काय सारखं की त्याची बॉडी त्याला मारून टाकलेलं आहे, त्याची बॉडी अशी कट करून ठेवून दिलेली आहे एका बाजूला, बॉडी कट करून अशी बाजूला टाकलेली आहे, असं त्याच्या ड्रीममध्ये. सो ड्रीम्स ऑफ दिस इज म्युटिलेशन. सो ड्रीम्स ऑफ म्युटिलेशन दॅट इज सिम्पली मॅकबूक त्याच्यामध्ये रेमेडी त्याच्यावरती कव्हर झालं ते पूर्ण. सो परवर्टेड ड्रीम्स, वुमन मॅरिड मेनी मॅन, बऱ्याच माणसांशी ती लग्न केलेली त्याला वाटतं, येतात आपल्याला आपल्याला काय काय माझ्या नवऱ्याला सोडून दुसऱ्यावरच लग्न केले किंवा अजून दुसऱ्यांशी लग्न केले, असे पण ड्रीम्स होते. दॅट इज सिम्पली ड्रीम्स. यू शुड कन्सिडर ड्रीम्स ऑफ वाईल्ड ॲनिमल्स. वाईल्ड ॲनिमल्स जेव्हा ड्रीम्स होतात ते सुद्धा आहेत. क्लेअरवाईड ड्रीम्सला आपण घेतो. क्लेअरवाईड म्हणजे काय, पुढं घडणाऱ्या गोष्टी अगोदर स्वप्नात दिसतात. म्हणजे एखादी गोष्ट मेलेल्या आहे, एखादी ॲक्सिडेंट होणार आहे, एखादी काय झालेलं असेल ते अगोदर वेगळं दिसतं. सो दॅट इज सिम्पली क्लेअरवाईड ड्रीम. सो सिम्पलिटिक कॉजेस काय असू शकतात. The patient in syphilitic disease, the cause has to be syphilitic. Violent, strong, destructive, sudden. जेवढा मोठा घात तेवढाच मोठा डिसीज येणार. तर चापड दिली आहे तर तो सिम्पलिटिक नाही. तेवढा मोठा घाव असायला पाहिजे, किंवा तो माइंडला घाव असायला पाहिजे, किंवा फिजिकल लेवलला तरी असायला. जेवढा मोठा घाव तेवढा मोठा मायझम येणार तो सिम्पलिटिक. शॉक, इन्सल्ट, ह्युमिलेशन, ॲब्यूज ह्या सगळ्या गोष्टी सिम्पलिटिकमध्ये येतात.
ओनर हुंडे त्याचं हे ओनर काय म्हणतात त्याला मान झाल्यासारखं मानहानी झाल्यासारखी म्हणा सडन अँगल सप्रेस सडन लॉस ऑफ लोड होणे एखादं पटकन घरातल्या मुलगा मेला आहे सडन जॉय एकदम अतिउत्साह झाला एकदम सडन लॉस ऑफ बिझनेस सडन मनी सडन लॉस इन प्रेस्टीज ड्रग्स सप्रेशन फिजिकल ट्रॉमा हे सगळे कॉजेसमध्ये येतात वन शुड कीप इन माइंड दॅट पेशंट गिव्स यू हिस्ट्री ऑफ एनी कॉज ऑफ इल हेल्थ इन द पास्ट सो वन शुड कोरिलेट विथ डिसीज मॅथमॅटिकली म्हणजे इफ मायझम हॅज ब्लूम देन कॉज इज नॉट इम्पॉर्टंट म्हणजे एखाद्या लेडीचा मुलगा वारला आहे एखादी महिला आहे 45-46 वर्षाची तिचा मुलगा वारला आहे आणि तिला ती आपल्याकडे 3 वर्षानंतर आली आहे आणि तिला सपोज टिंगलिंग नमनेस असेल किंवा तिला पायाने तिला ताकद केल्यासारखी वाटत असेल आपल्याकडे 3 वर्षानंतर आली आहे तर तिथं कॉज एलिमेंट फ्रॉम ग्रीफ हा घ्यायचा नाही कारण माझं पूर्ण ब्लूटअप झालेलं आहे सगळं आता जर इनिशियल फेजमध्ये आलेली आहे ती सुरुवातीला मुला मेल्यानंतर 2 महिन्यात आपल्याकडे आली आहे आणि तिला सगळे सिम्पटम्स फार प्रकर्षाने जाणवत आहेत देन यू शुड कन्सिडर कॉज पण एकदा का माझा तो ब्लूटअप झाला आहे सगळा त्याच्यात त्यावेळेस फक्त एलिमेंट फॉर्म घ्यायचं नाही कन्सिडर करायचं नाही ग्रीफ इन जनरली येऊ शकतो पण एलिमेंट फॉर्म नाही घ्यायचं दिस इज ऑल अबाउट सिफिलिस जसं का मगाशी मी तुम्हाला सांगितलं की पेन जे म्हणत होतो मगाशी तुम्हाला डिलिरियम पेनमध्ये जातात पेनमुळे डिलिरियममध्ये जातात तशीच एक केस होती नॉन एलिंग अल्सर होता पॅरालिटिक होती लेडी ती आणि तिला ॲम्प्युट करायला सांगितलं जवळजवळ म्हणजे दोन्ही बोटावरची बघा गँग्रेन झालेले आहेत ती लेडीचं एकच कॅरेक्टरिस्टिक मला मिळालं होतं ती अशी एरवी चांगली असायची पण रात्री तिला पेन चालू झाल्या असल्या घाण शिवाय द्यायची नातू बघत नव्हती सून बघत नव्हतं पोरगा बघत नव्हती इतक्या घाण शिवाय पोरं तिच्या जवळ जातच नव्हती कोण ती पेन रात्री त्या फार वाढायची नाईट ॲग्रेशन पेन इज सिफिलिस आणि ॲब्युझिव्ह बिहेवियर असायचं तिचं त्यावेळेस त्याच्यावर मी ॲब्युझिव्ह पेन ड्युरिंग एक रुपीट आहे एकच रेमेडी आहे पोरालियम रुब्रा त्याच्याने त्या लेडीचं खाली तो फोटो बघता येतो विदिन 15 to 20 days नसेल मला वाटतं 3 आठवड्यात ती पूर्णपणे क्लिअर झाली सो मायझम्स इथं एंड होत आहेत आपल्याला थोडक्यात लास्ट पॉईंट देतो मी आता मायझम गुड और बॅड सोरा गुड असतो का बॅड असतो सायकोसिस गुड आहे का बॅड आहे सिफिलिस गुड आहे का बॅड आहे सिफिलिस म्हणजे बॅड सिफिलिस नको बॅड आहे खराब आहे ही रेमेडी म्हणजे खराब आहे असं काही नसतं हां सो त्याच्या कंटेंट्समध्ये ते बरोबर असतं म्हणजे all mechanisms have good and bad side म्हणजे essential for survival and being and species without any one of them the human being will not function or survive म्हणजे स्वराची गुड साईड बघायला तर काय सगळे डिसीज फंक्शनल लेवलला येतात आणि ते लगेच क्युअर होतात रिव्हर्सिबल असतात ओके सो फर्स्ट डिफेन्स असतो पण स्वराचा बॅड साईड काय आहे स्वराचं डिसएडव्हान्टेज काय आहे की जरा पुढे गेलं की ते कोपअप करत नाही जेनेटिक लेवलला पॅथॉलॉजिकल लेवलला गेले की पॅथॉलॉजिकल कोपअप करू शकत नाही तो कोपअप कोण करतो माझा सायकोसिस किंवा सिफिलिस सो दॅट्स वाय सोरा हॅज दिस बॅड साईड सिफिलिस सायकोसिस सॉरी सिफिलिस वेळ आहे सिफिलिस आहे माझा डिस्ट्रक्शन असते एव्हरीथिंग इज बॅड इज ॲट्रिब्युटेड इट हॅज गुड साईड सिफिलिसमध्ये काय गुड साईड काय सिफिलिसची गुड साईड काय सिफिलिसमध्ये गुड काय दुसऱ्याला संपून टाकतो हां दुसऱ्याला संपून गुड साईड काय बॅड साईड आहे गांधीचं एक्झाम्पल हां तर ते बोट कट केल्यावर बॉडी राहणार आहे हां एक्झॅक्टली
एक्झॅक्ट ते सॅक्रिफाईस करतो तेवढा पार्ट आपल्याला सगळे बॉडी आपली वाचवण्यासाठी आपलं पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझम वाचवण्यासाठी तो पार्ट ते कट करून टाकतो दॅट इज गुड साईड ऑफ दॅट हां सो डिस्ट्रक्शन थेरी टू सेव्ह द होल बाय सॅक्रिफायसिंग अ पार्ट इट इज द फॉर्म ऑफ सेल डेथ डिझाईन टू इलिमिनेट अनवॉन्टेड होस्ट सेल्स थ्रू ॲक्टिवेशन इट इज लाईक अ सोल्जर सायकोसिसची गुड साईड काय सो ऑल डिस्कवरीज ऑल इन्व्हेन्शन जे सगळ्याला जग वाढतंय जग फुलतंय सगळ्या गोष्टी नवीन होत आहेत चांगल्या चांगल्या गोष्टी होत आहेत त्या सायकोसिसमुळे आहे सायकोसिस आहे सगळं हां सो ग्रोथ टेंडन्सीज टू रिपेअर मेंटल ॲटिट्यूड प्रोग्रेस क्रिएट टू डिस्कवरीज इन्व्हेन्शन्स फर्टिलिटी ब्रेन फर्टिलिटी आपल्या क्रिएशन्स एन्काउंटर डिफिकल्टी इन प्रोग्रेस या सगळ्या गोष्टी सायकोसिसमध्ये येतात गुडनेस सो मायझम्स आर रिफ्लेक्टेड इन टाइम अँड स्पीड पण सायकोसिसची बॅड साईड काय आहे की ज्यावेळेस त्यांना मोरल्स ते जे करत असतात ज्यावेळेस त्यांच्यामध्ये ते घुसतात की चुकीच्या पद्धतीने चांगल्या गोष्टी सेल्फिश पर्पजसाठी किंवा या गोष्टी व्हायला लागतात त्यावेळेस तो बॅड साईड येतो सायकोसिस आणि त्याला सिफिलिटिक मायझम कोप होऊ शकत नाही जे सिफिलिस येतो त्यावेळेस सो दॅट इज बॅड साईड सो बघा तर तुम्ही 19th सेंचुरीमध्ये 16 होता प्रिव्हेंटली हां इन्फ्लॅमेटरी रिस्पॉन्सेस कम्युनिकेबल डिसीज फार असायचे त्यावेळेस फ्ल्यू काय आलं हे सगळ्याचे सोर असायचं त्यावेळेस 20व्या सेंचुरीमध्ये सायकोसिस जास्त होता वॅक्सिनेशन अँटीबॉडीज त्यावेळेस फार तयार झाले 20th सेंचुरी आणि आज आपण बघतोय सिफिलिस 21st सेंचुरी नंबर ऑफ पीपल सीइंग सिफिलिटिक मायझम्स सो दॅट इज इव्हॉल्व होते आता त्यामुळे आता आपण काही वर्षानंतर डिस्ट्रक्शनकडे जाणार आहे आणि परत स्वरा चालू होणार परत सायकल चालू होणार So that's all. So my part is finished. माझं सो कळालं सगळ्यांना हे तिन्ही लेक्चर्सला होते त्यांना मायझन चांगला कळाला आहे मला वाटते तुम्ही तिन्ही होता मॅडम तुम्ही सायकोसिस तुम्ही होता सायकोसिस पण होता सर तुम्हाला सांगितलं होतं आयुष्य होता काय सायकोसिस स्वरा पण सांगितलं होतं मी शॉर्टमध्ये तुम्हाला आता कळालं असेल तर होप सो तुम्ही ते प्रॅक्टिकल युटिलिटी मॅडम